श्री स्वामी समर्थ. येत्या बुधवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आणि ही मराठी नवीन वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी असणार आहे. या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा करायच्या आहेत. श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. आपल्या घरातील सर्व दुःख, दारिद्र्य, पितृदोष, वास्तुदोष दूर होण्यासाठी आपल्याला गाईला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. आणि गाईला ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होतील. कारण गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचं स्थान असतं आणि गाईची पूजा केल्यामुळे आपली जी काही इच्छा असेल तर ते 33 कोटी देवी देवतांपर्यंत पोहोचत असते. आणि बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरी आपल्याला त्याचं फळ मिळत नसेल, जीवनामध्ये सतत अडचणी, अडथळे, दुःख येत असेल, त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, तर आपल्याला हा अतिशय प्रभावी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. या दिवशी पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये सहस्रपटीने कार्यरत असते आणि गणेश तत्वसुद्धा पृथ्वी तलावरती सहस्रपटीने कार्यरत असतात. आणि या तत्वांमध्ये जर आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर त्याचं सुद्धा फळ हे आपल्याला मिळत असतं. त्यासाठीच श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला गायीची उपासना करायची आहे. तर या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला दिवसभरामध्ये सकाळ संध्याकाळ जमेल त्या वेळेमध्ये तुम्हाला थोडीशी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे, थोडीशी मुगाची डाळ घ्यायची आहे आणि थोडासा गूळ जो असतो तर तो घ्यायचा आहे. हे सर्व साहित्य तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे. गाईच्या चारी पायांवरती पाणी टाकायचं आहे, गायीची पूजा करायची आहे आणि गायीच्या पायाखालची थोडीशी माती तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. करून बघा, फायदा होईल.